आरवली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचे गाव। उत्तम दर्जाचा भूप्रदेश, डोंगर आणि बारामाही पाणी असलेल्या नदीने समृद्ध असलेले हे आरवली गाव। तसेच हे एक मोक्याचे गाव देखील आहे। इथे सर्व काही मिळून जाते। तर मित्रांनो, या गावातच आणि सभोवताली 5 ते 10 किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याचे असे अनेक झरे आढळून येतात। त्यातीलच एक गरम पाण्याचे झरे म्हणजे आरवलीमधील गरम पाण्याचे कुंड। नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एक्सप्लोर महाराष्ट्र या चॅनलवरती। मित्रांनो, मी आज माझ्या गावी आहे चिपळूणमध्ये। माझ्या गावाचं नाव खेरशेत आहे, तालुका चिपळूण आहे आणि जिल्हा रत्नागिरी। आमच्या गावापासून एक जवळपासच एक गरम पाण्याचे झरे आहेत, कुंडे आहेत, तिथं आज आपण भेट देणार आहोत। हे ते दाखवण्याचं कारण म्हणजे एकच आहे, इथे एक गरम पाण्याचे झरे आहेत आणि गरम पाण्याच्या झऱ्याच्या अगदी जवळ बाजूला गड नदी आहे। ती गड नदी जयगडाकडे तिचा म्हणजे ती अरबी समुद्राला मिळते। ही एक तिथं बघण्यासारखं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक असं एक प्राचीन बोलता येणार नाही, पण एक ग्रामस्थांनी हे गावाचं एक मंदिर आहे, तेही सुंदर बघण्यासारखं आहे। असं अगदी कौलारू घराचं एक सुंदर असं मंदिर आहे, तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर आम्ही आता कल्पेशला खूप मिस करत आहोत। पण मित्रांनो, आपल्यासोबत आज सिद्धार्थ आहे आणि बरोबर आप्पा सुद्धा। आप्पा म्हणजे आमचा भाऊ आहे, तो अविनाश म्हणून त्याचं नाव आहे, तर तो सुद्धा आहे। आम्ही आज ह्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये उतरणार आहोत। बघूया तो अनुभव कसा येतो आज, आणि हा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहोत। थोड्याच वेळात हा सिद्धार्थ जरा मार्केटमध्ये गेला इथे जवळच्या बाजारात, तो थोड्याच वेळात येईल। मग आपण पुढं तुम्हाला मी ते पुढचं जे कुंड कसं आहे, गरम पाण्याचे झरे कसे आहेत हे दाखवतो। जस्ट आता सिद्धार्थ आलाय, त्याला मार्केटला पाठवला होता, हा बघा आलाय। तसेच या पाण्यामध्ये जास्त वेळ आणि मित्रांनो असं पण उभं राहिलं किंवा जास्त वेळ आंघोळ केल्यास ना तर भूक जास्त लागते, तसंच थकवाही जास्त झाल्यासारखा वाटतो आपल्याला। त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी। बस जेवढं आपल्याला या पाण्यामध्ये सहन होईल तेवढंच आपण या पाण्याचा आनंद घ्यायला हवा। मित्रांनो, हे कुंडाचे जे पाणी आहे ते स्वच्छ वाहते पाणी आहे आणि इथे आंघोळ करण्यास वगैरे अशी मुभा दिलेली आहे, पण कपडे धुण्याला इथे परवानगी नाही। आणि तसेच साबण लावून पाण्यात उतरणे वगैरे हे अशा गोष्टी इथं प्रतिबंध केलेले आहेत आणि हे असंच असावं। तसंच मित्रांनो, हे जे गरम पाणी आहे त्याचे वेगवेगळे असे गुणधर्म सुद्धा आहेत। त्वचेवरचे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये पाणी अगदी असे हे गुणकारी आहे। माझे जे आजोबा वगैरे त्यांच्याकडून मी ऐकलं होतं की त्या पाण्यात आंघोळ वगैरे केल्यास शरीरावरील आपल्या जे त्वचाचे जे इजा असतात त्या आपल्या दूर होतात। ॲक्च्युली अर्थातच या पाण्यात गंधकाचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला जी इजा झालेली असते त्याची जखम वगैरे म्हणा तर ती भरण्याचं काम ह्या पाण्यामार्फत होतं। मित्रांनो, आपण त्या आता मंदिराकडे चाललेलो आहोत।
या पायवाटेने त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। ॲक्च्युली तर बघितलं तर ही जी बाईक इथं उभी आहे त्या बाईकच्या खालच्या बाजूस ते 2 गरम पाण्याचे झरे आहेत, म्हणजे गरम पाण्याची कुंड आहेत। आणि इथे या साईडला हे मंदिर समोर दिसत एक मंदिर आहे आणि त्याच्याच पाठीमागे ह्या झाडांच्या म्हणजे झाडाझुडपांच्या पाठीमागे एक तिकडे नदी आहे अशी, तिथं पण आपण जाणार आहोत। पण त्याआधी आपण एक मंदिर दाखवतो तुम्हाला, त्या मंदिरात जाऊया। तर मित्रांनो, आता आपण एका भव्य तुम्ही पाहताय या भव्य झाडाजवळ आपण आता उभे आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आता अनुभवत असाल आपल्या आजूबाजूला असणारा सजीवांचा आवाज। तुम्ही शांतपणे ऐकला तर तुम्हाला हा मित्रांनो चांगल्या प्रकारे आवाज ऐकू येईल। एवढ्या अतिशांततेच्या या परिसरात असे आवाज कानावर पडल्यावरती असं मंत्रमुग्ध होता येतं। मित्रांनो, हेच ते मंदिर आहे, तुम्ही बघू शकता किती शांत वातावरण आहे इथलं। आणि आमच्या कोकणामध्ये हे अशाच प्रकारचे मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील, उतारू कौलारू अशी। मित्रांनो, आता आपण नदीकडे चाललोय, तुम्हाला दाखवतो नदीचं पात्र कसं इथलं। हा समोर दिसतो तो ब्रिटिशकालीन मुंबई गोवा महामार्गावरचा पूल आहे आणि त्याच्याच बाजूला रुंदीकरणाचा जो नवीन रस्ता येतोय त्याचं हे ब्रिजचं बांधकाम आहे।
ही आमची गावची नदी आहे, हिला गड नदी म्हणतात आणि ही नदीचा उगम आहे जो सह्याद्रीत आहे. ही पुढे शास्त्री नदीला मिळून जयगडला मिळते, म्हणून या नदीला असं गड नदी असं हे नाव दिले जाते. तर मित्रांनो आता आम्ही इथून आता निघत आहोत. तर मित्रांनो आम्हाला सांगा आमचा व्हिडिओ कसा झाला. तुमच्या कमेंट्स आम्हाला मिळतीलच. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. बाय बाय.